फाइंड एक्स क्यूब मायनस वाय क्यूब हे येईल तुम्हाला लगेच. स्टार्ट करा, सॉल्व करा. एक्स मायनस वाय दिलेलं आहे आणि एक्स क्यूब मायनस वाय क्यूब विचारलेलं आहे. त्यासाठी कोणती आयडेंटिटी, कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? एक्स मायनस वायचा क्यूब काय असतो? फॉर्म्युला काय आहे? एक्स वाय आणि एक्स क्यूब मायनस वाय क्यूबमध्ये एक्स क्यूब मायनस वाय क्यूब मायनस, आवाज काय एवढा बारीक येतोय तुमचा? हां बोला परत एकदा. XY. ओके, रेंजचा थोडा प्रॉब्लेम असू शकतो. मध्ये आधी काय झालं, कमी जास्त सांगा. हां, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब मायनस 3xy इंटू ब्रॅकेट एक्स मायनस वाय हा आहे फॉर्म्युला एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूबचा. पण आपल्याला फाइंड करायचं आहे ते एक्स क्यूब मायनस वाय क्यूब फाइंड करायचं आहे. कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? एक्स मायनस वायची व्हॅल्यू दिली आहे आणि एक्स वायची व्हॅल्यू दिली आहे. त्यामुळं मग एक्स क्यूब मायनस वाय क्यूब तिथेच ठेवून हे लेफ्टला घेऊया. संपूर्ण टर्म निगेटिव्ह आहे, मायनस आहे, ती काय होणार आहे? प्लस होणार आहे. कशामध्ये? एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूबमध्ये. म्हणजेच आपल्याला देअरफॉर एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू, मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहित नाही आहे, ह्याच्या या स्टँडर्ड आयडेंटिटीवरून येणारा रिझल्ट परत लिहितोय. 2 स्टेप नेहमी लिहितोय जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण हे नक्की काय कुठून घेतलेलं आहे. प्लस 3xy इंटू एक्स मायनस वाय हे इकडे प्लस झाले आणि मग सगळं नाही प्लस करायचं, फक्त टर्म प्लस करायची. हे साईन मायनस आहे, इकडे आल्यावर प्लस होईल. हे एक्स मायनस वायचं इकडे आल्यावर एक्स प्लस वाय होणार नाही. हे लक्षात येते का? बघा, बोला. काही शंका आहे का? काय दिसतंय? हां, थोडंसं क्लिअर आहे सर. रेंजचा प्रॉब्लेम आहे का माझा? लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा आता बसून. हां ठीक आहे. हां, एक्स मायनस वायची व्हॅल्यू 4 दिलेली आहे. 4चा क्यूब प्लस 3 इंटू एक्स वायची व्हॅल्यू दिलेली आहे 21 मल्टिप्लाय बाय एक्स मायनस वाय दिलेला आहे 4. परत एकदा मल्टिप्लाय करा. अगोदर 4चा क्यूब 64 असतो प्लस 12. एक्झाम्पल सॉल्व केलं आहे काल आपण? सेम कारण 12 इंटू 21 केल्यासारखं वाटतंय काल मला. हां, किती आलं आहे? 12 इंटू 21 4 3 12 252 आणि दोन्हीची ॲडिशन 316. ठीक आहे, चालेल. रिव्हिजन झाली म्हणून. क्वेश्चन लिहा पुढचा, जो आपल्याला ॲक्च्युली आजपासून स्टार्ट करायचा आहे. आज घ्यायचा आहे इफ एक्स प्लस 1/x इज इक्वल टू 7 आणि फाइंड एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब. आता हे पण तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं सॉल्व करता येण्यासारखं आहे. आपण त्यातल्या त्यात तुम्हाला काय सुचतं आहे आणि मी तुम्हाला इथे काय सांगतो आहे ह्याच्यामध्ये काय फरक आहे का बघा. काय करता येईल तुम्ही सांगा अगोदर. हां, नुसतं बसून कंटाळा येत असेल, जांभळे येत असतील तर काय करायचं सांगा. $313 कशाचं याचं का? अरे लगेच कसं काय आलं? चुकलं की 313 चुकलं. आणि मग लगेच येतं तर बरोबर का नाही? मागच्या वेळेस लास्ट लेक्चरला काल का परवा तबसुमचं बरोबर आलं होतं. ते काहीतरी केलं होतं नंबरचं छान. आता बरोबर आहे. 4 ऑप्शन असतात, दुसरा ऑप्शन बरोबर आला तरी सुद्धा चुकच म्हणणार त्याला, कारण फर्स्ट टाइम चुकलं. हां बोला पुढे. काय करणार? तबसुम काय केलं?
हे काय आहे? बाण बाण सुटतायत का? दिवाळी आली का? हा, परत एकदा एक्स प्लस 1/x क्यूबचा फॉर्म्युला लिहूया. माहिती आहे तुम्हाला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला हे असंच, फक्त प्लसचा फॉर्म्युला काय असतो? एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब प्लस 3xy. हे वाय कुठनं आलं? एक्स इंटू काय? 1/x आणि इंटू काय? एक्स प्लस 1/x असंच का? आणि मग याच्यामध्ये एक्स इंटू 1/x कॅन्सल होणार आहे. एक्स इंटू 1/x कॅन्सल होणार म्हणजे काय राहणार? फक्त एक्स प्लस 1/x ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब प्लस 3 इंटू एक्स प्लस 1/x. हा फॉर्म्युला असा डायरेक्ट पाठ करायला हरकत नाही. एक्स आणि 1/xच्या फॉर्ममध्ये हा फॉर्म्युला पाठ करायला हरकत नाही. लक्षात, थोडक्यात इथं एक्स वाय लक्षातच नाही ठेवायचं. एक्स वाय कॅन्सलच होणार आहे का? तर वायची व्हॅल्यू 1/x आहे. एक्सचा रेसिप्रोकल आहे, कॅन्सल होणार मल्टिप्लाय केल्यावर. म्हणून एक्स आणि 1/x बोलायचंच नाही, फक्त हा 3 इंटू. आणि हे जर मायनसचा असेल फॉर्म्युला, एक्स मायनस 1/x क्यूब काय येणार? मायनस असेल तर हे मायनस असेल तर इथे मायनस येणार, इथे पण मायनस येणार आणि इथे पण मायनस येणार. हा पण फॉर्म्युला बाजूला लिहून घ्या. ते नोटबुकमध्ये तुमच्या रेड लाईन असते, त्याच्यावरती मोकळी जागा असते कायमस्वरूपी वर्षानुवर्ष, तर तिथे लिहून घ्या. प्लसचा एका साईडला आणि मायनसचा एका साईडला चालेल, म्हणजे दोन्ही लिहिले जातील. आणि मग त्याच्यामध्ये किमती टाका दिलेल्या. फक्त कोणती किंमत लागणार आहे? एक्स वायची किंमतच लागणार नाही. एक्स प्लस 1 किंवा यासाठी एक्स क्यूब प्लस 1/x क्यूबसाठी तयार करूया फॉर्म्युला. म्हणजे तयार म्हणजे काय? नवीन मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शन नाही करायचं. तर हे आहे तिथे ठेवायचं. हे इकडे आल्यानंतर मायनस होईल. कशामधून मायनस होईल? एक्स प्लस 1/xच्या क्यूबमधून हा पार्ट मायनस होईल. म्हणजेच कशाची व्हॅल्यू मिळेल बघा? एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब इज इक्वल टू एक्स प्लस 1/x ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू एक्स मायनस 1 एक्स प्लस 1/x. हा फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे या एक्झाम्पलसाठी. पण हा डायरेक्ट न लिहिता मी थोडंसं स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलं आहे आणि नंतर ॲडजस्ट केलं आहे. हे थोडेसे महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत, त्यामुळे फॉर्म्युले पाठ केल्याशिवाय किंवा तुम्ही सांगितल्याशिवाय मी पुढे जाणार नाही आहे, मायनसचा पण आणि प्लसचा पण. त्यामुळं व्यवस्थित लिहा आणि नंतर सांगा आणि नंतर किंमत टाका आणि नंतर उत्तर आणा. चालेल, मी इथे अगोदरच करतो. एक्स प्लस 1/x म्हणजे काय? 7चा क्यूब मायनस 3 इंटू एक्स प्लस 1/x म्हणजे 7. आणि मग 7चा क्यूब किती असतो? जर ते 343 मायनस 21 आणि मग 302 चालेल. हे आली एक्स क्यूब प्लस 1/x क्यूबची. समजा, लक्ष द्या, सगळ्यांचं लक्ष आहे का? समजा ही व्हॅल्यू एक्स मायनस 1/x ची दिली असती आणि मग त्या केसमध्ये एक्स क्यूब मायनस 1/x क्यूब विचारला असता, तर तुम्ही फॉर्म्युला वापरला असता एक्स मायनस 1/x ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 1/x क्यूब मायनस 3 इंटू एक्स मायनस 1/x. सगळीकडे प्लसच्या जागी मायनस आला असता आणि मग एक्स मायनस 1/x क्यूबचा एक्स क्यूब मायनस 1/x क्यूबचा फॉर्म्युला काय तयार झाला असता? एक्स मायनस 1/x ब्रॅकेट क्यूब मायनस 3 येणार का प्लस येणार इथे? कारण इथे मायनस असल्यामुळे इकडे आल्यानंतर प्लस होणार आणि मग इथे काय असणार आहे? मायनस असणार आहे. इथला पार्ट प्लस असणार आहे. लक्षात येतोय का? बघा, पुढचा एक्झाम्पल मी डायरेक्ट व्हॅल्यू देणार आहे तुम्हाला एक्स मायनस 1/x ची आणि तुम्ही फाइंड करणार आहे एक्स क्यूब मायनस 1/x क्यूबची. सेम फॉर्म्युला आहे, फक्त इथे 7 क्यूब याच्यामध्ये 21 काय होणार आहे? ॲड होणार आहे. 343 प्लस 21 जे काही आन्सर मिळेल ते. नेक्स्ट क्वेश्चन देतो. मायनसचा क्वेश्चन असेल, लगेच सॉल्व करा तुम्ही. If x minus 1/x is equal to 3, find if x minus 1/x is equal to 3, find
एक्स क्यूब मायनस 1/x³. हां, कंटाळा आला असेल, जांभळ येत असेल, लक्ष लागत नसेल तर काय करायचं? 2 गोष्टी करायच्या. ते मगाशी सांगितलं, तबसुमनी सांगितलं की डायरेक्ट एक्झाम्पलचं आन्सर सांगायचं. पहिलं नाही आलं तर दुसरं सांगायचं. असं पण झालेलं. सगळे कोणी जागे नसतील तर ते पण जागे होतील. दुसरा ऑप्शन असा की सरळ बसायचं, ताठ बसायचं, वाकडं तिकडं आडवं होऊन बसायचं नाही. तिसरा ऑप्शन असा बोलायचं, जे काय असेल ते तुम्हाला वाटतंय ते, काय पण नाही. सेन्स आणि NON सेन्स ह्याच्यामध्ये फरक आहे. हां बोला. 36 कसं आलं? तर इथे मी वाईट, हाच फॉर्म्युला मायनसचा आहे, म्हणजे x मायनस 1/x³ मायनस 1/x³ फॉर्म्युला काय येणार? x मायनस 1/x³ प्लस 3 इंटू x मायनस 1/x. आणि मग याच्यामध्ये x मायनस 1/x ची व्हॅल्यू किती आहे? 3³ प्लस 3 इंटू 3, म्हणजेच 3 जरा जास्तच झालेत का? 27 प्लस 9 म्हणजेच काय? 3⁵ येणार का हे? हां, किती आलं? नाही, ते मल्टिप्लाय नाही का? 5 नाही येणार, 36 चालेल. ठीक आहे. इथून पुढचे एक्झाम्पल जे आहेत ना थोडे वेगळे आहेत. हे क्यूबमधले सोपे एक्झाम्पल म्हणून यायला. अजून सोपे एक्झाम्पल ह्यामध्ये असेच. कशाला आहे काहीतरी वेगळं. हे एक्झाम्पल झालंय आपलं. असं काय होतंय? आपण पुढं मग काय पण चाललंय का? एक्झाम्पल हे पण झालेले आहेत, सगळे एक्झाम्पल झालेत आपण आत्ता घेतलेले. माहिती आहे तुम्हाला? हे मला थोडंसं छान वाटतंय क्यूबचं म्हणून मी घेतो, असं झालेलं आहे. ॲक्च्युली आपल्याला काय घ्यायचं माहिती आहे? स्क्वेअर आणि क्यूबचं रिलेशनचे फॉर्म्युल्याचं एक्झाम्पल, स्क्वेअर आणि क्यूबचे घ्यायचे. हे सगळे झाले. जाऊ दे, रिव्हिजन झाली. असं पण तुम्ही रिव्हिजन किती करताय हे तुम्ही काल होमवर्क दिला होता त्याच्यावरून परत किती वेळा बघितलं, परत बघितलं असेल ना सॉल्व केलेलं आपण. आणि 6 महिन्यात तर किती वेळा बघून होत असेल. मग मागच्या 6 महिन्यामध्ये एक्झाम्पल आपण एवढे सॉल्व केले आहेत मॅथ्समध्ये की सगळे एवढ्या वेळा बघून झालं असेल की नको वाटायला लागलं असेल. ते दिवाळीचं फराळ खाऊन कसं कंटाळा येतो तसं तुमचं मॅथ्सचं झालं असेल ना. ठीक आहे, बघूया. x² बघा, आता थोडं वेगळं. हा पार्ट ॲक्च्युली मला सुरू करायचा होता पण ते मी चुकून मागच्याच पेजवर राहिलो. x² प्लस 1/x² इज इक्वल टू 7. हे इक्वल टू 7 मुळे झालं असेल असं कारण कोणाला तरी काहीतरी सांगा. फाइंड x³ प्लस 1/x³. कारण मग अशी इज इक्वल टू 7चंच पहिलं एक्झाम्पल घेतलं, ते इकडचं घ्यायचं ते तिकडचं घ्यायचं. हां, आता इथे x³ प्लस 1/x³ ची व्हॅल्यू फाइंड करायसाठी आताचेच एक्झाम्पल बघूया, फॉर्म्युले बघूया. x³ प्लस 1/x³ फाइंड करायसाठी परत एकदा व्हिडिओ ज्यांचे बंद आहेत त्यांचे चालू करा. x³ प्लस 1/x³ ची व्हॅल्यू फाइंड करायसाठी कशाची व्हॅल्यू द्यायला पाहिजे होती त्यांनी? x प्लस 1/x. बरोबर, कारण x³ प्लस 1/x³ चा कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे जो तुम्ही आता पाहिला? प्लस 1/x³. हां, डायरेक्ट लिहूया का परत एकदा? x प्लस 1/x चा ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, फॉर्म्युला सांगा सगळ्यांनी, सगळे जागे आहेत का? आणि लाईव्हमध्ये आत्ताच फक्त हे क्यूबचे एक्झाम्पल सॉल्व करायचे, परत त्याच्याकडे बघायचं नाही. कधी पण विचारलं की सांगता येणार आहे. सगळ्यांनी सांगायचं आहे x³ प्लस 1/x³ प्लस 3x नाही येणार ना. आणि मग याच्यावरून x³ प्लस 1/x³ चा फॉर्म्युला काय येतो? x प्लस 1/x ब्रॅकेटचा क्यूब मायनस 3 इंटू x प्लस 1/x. बरोबर आहे. म्हणजे x³ प्लस 1/x³ फाइंड करायचं असेल तर कोणती व्हॅल्यू आपल्याला पाहिजे?
प्लस 1 बाय एक्स. एक्स प्लस 1 बाय एक्सची व्हॅल्यू पाहिजे, पण त्यांनी दिली आहे का? कशाची व्हॅल्यू दिली आहे? x square plus 1 by x square. मग एक्स प्लस 1/x वरून एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली असताना एक्स प्लस 1/x कसा मिळेल? तर एक्स प्लस 1/x काय करायचं जेणेकरून एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर कुठेतरी येईल आणि 7 व्हॅल्यू त्याची टाकता येईल. तर याचा स्क्वेअर करूया. सांगा स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? एक्स प्लस 1/x च्या एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर प्लस काय Plus 2 बस का? इंटू एक्स इंटू 1/x कॅन्सल झाला. एवढाच फॉर्म्युला आहे. आणि मग याच्यामध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी किती? 7. 7 प्लस 2 म्हणजेच 9 कोणाची व्हॅल्यू आली? एक्स प्लस 1/x च्या स्क्वेअरची. मग 9 कोणाचा स्क्वेअर आहे? 3 स्क्वेअर आहे. म्हणजेच एक्स प्लस 1/x ची व्हॅल्यू किती येणार? 3. आणि ती व्हॅल्यू इथे टाकल्यानंतर कशाची व्हॅल्यू मिळणार तुम्हाला? x cube plus 1 by x cube. किती रे? 18 का? हो. कळालं? लक्ष द्या. आता इथेच समजा एक्स क्यूब मायनस 1/x क्यूब फाईंड करायचं असतं. हे नंतरचं जरा जास्त महत्त्वाचं असतं. काही जण काय करतात, पहिलं मी काहीतरी सांगितलेलं असतं आणि मग आवडलेलं असतं, खूप छान आला आन्सर, चला लिहून घेऊया. नंतरचं थोडंसं जास्त महत्त्वाचं असतं. एक्स क्यूब मायनस 1/x क्यूब फाईंड करायचं असेल तर कशाची व्हॅल्यू माहीत पाहिजे? एक्स क्यूब मायनस 1/x क्यूबचा फॉर्म्युला काय येणार? एक्स मायनस 1/x ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय? इथे मायनस आणि इथे मायनस आणि इथे पण मायनस, बरोबर आहे. म्हणजे एक्स क्यूब मायनस 1/x क्यूबचा काय येणार? एक्स मायनस 1/x ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू एक्स मायनस 1/x, बरोबर. म्हणजे हे फाईंड करायचं असेल एक्स क्यूब मायनस 1/x क्यूब तर कशाची व्हॅल्यू माहीत पाहिजे? परत एकदा एक्स मायनस 1/x. पण त्यांनी कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर वरून एक्स मायनस 1/x ची व्हॅल्यू कशी मिळणार? तर एक्स मायनस 1/x चा ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो माहिती आहे का? एक्स मायनस 1/x स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो? एक्स स्क्वेअर प्लसच असतो. हे आठवतंय? स्क्वेअर असल्यामुळे फक्त ही टर्म मिडल टर्म 2ab वाली निगेटिव्ह येते, बरोबर. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरची व्हॅल्यू दिली 7. 7 मायनस 2 म्हणजे काय येणार आहे? 5. कशाचा क्यूब स्क्वेअर येणार आहे? एक्स मायनस 1/x चा स्क्वेअर. आणि मग एक्स मायनस 1/x किती येणार आहे? √5. ही व्हॅल्यू टाकून तुम्हाला आन्सर मिळेल, बरोबर आहे. मायनसचं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे, पण समजलं असेल तर ठीक आहे, नसेलच समजलं तर पुढच्या एक्झाम्पलला बघूया. सर एकदा परत एक्सप्लेन करता का? कुठलं? हे का मायनसवालं? तर हेच बरं बघा, लक्ष द्या. आपल्याला कशाची व्हॅल्यू दिली आहे? तर एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरची व्हॅल्यू दिली आहे. काय दिलं आहे, काय फाईंड करायचं आहे, याच्याकडे जर लक्ष असेल तर मॅथ्समध्ये सगळ्या गोष्टी सोप्या होतात. त्यांनी क्वेश्चन काय विचारलं आहे हे समजलं म्हणजे अर्धा प्रश्न सॉल्व्ह झाला. एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर दिलेला आहे, फाईंड करायचं आहे एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब. हे मायनसचं थोडंसं कन्फ्युजन होत असेल तर ते सोडून देऊया, मायनस नकोच आता. आणि मग एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब फाईंड करायचा. कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे? तर एक्स प्लस 1/x ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आहे एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब प्लस 3 इंटू एक्स इंटू 1/x कॅन्सल होतो आणि प्लस एक्स प्लस 1/x मल्टिप्लाय बाय एक्स प्लस 1/x. आणि मग याच्यामध्ये हा पार्ट एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब फाईंड करायचा आहे, म्हणून हा पार्ट काय होणार आहे? इकडे मायनस होणार आहे. कशामधून मायनस होणार आहे? एक्स प्लस 1/xच्या क्यूबमधून हा पार्ट मायनस झाला. कशाची व्हॅल्यू मिळाली? एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब. म्हणजे एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब पाहिजे असेल, एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब फाईंड करायचं असेल तर तुम्हाला एक्स प्लस 1/x ची व्हॅल्यू माहीत पाहिजे. पण क्वेश्चनमध्ये एक्स प्लस 1/x दिलेलं नाही आहे. काय दिलं आहे? तर एक्स स्क्वेअर प्लस 1/x. आता आपला प्रश्न असा पडला पाहिजे की आता इथे तर टाकायची आहे एक्स प्लस 1/x ची व्हॅल्यू आणि दिली आहे एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरची व्हॅल्यू. मग एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरच्या व्हॅल्यूवरून एक्स प्लस 1/x ची व्हॅल्यू कशी फाईंड करायची? ती कशी मिळणार आहे? तर आपल्याला माहिती आहे एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर कुणाच्या फॉर्म्युल्यामध्ये येतो? तर एक्स प्लस 1/x चा स्क्वेअर केल्यावर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab.
म्हणजे एक्स प्लस 1/x स्क्वेअर येणार, एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 1/x कॅन्सल होणार, म्हणजे प्लस 2 राहणार. म्हणजे असा फॉर्म्युला आपल्याला मिळाला स्क्वेअर केल्यानंतर, ज्या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर आहे, ज्याची व्हॅल्यू 7 दिली आहे, ती इथे टाकली तर 7 प्लस 2 म्हणजे कशाची व्हॅल्यू मिळणार, एक्स प्लस 1/xच्या स्क्वेअरची, जी 9 येते आहे. 9 हा कोणाचा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर आहे. मग दोन्ही बाजू कम्पेअर केले तर एक्स प्लस 1/x ची व्हॅल्यू किती येणार आहे, 3. ही आलेली व्हॅल्यू मग फॉर्म्युल्यामध्ये टाकली की आपल्याला आन्सर मिळेल. झालं सगळ्यांचं लिहून? नेक्स्ट क्वेश्चन लिहा. इफ एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर इज इक्वल टू 83. आता हे दिलंय 83, एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर दिलंय 83 आणि फाइंड काय करायचंय तर एक्स क्यूब मायनस 1/x क्यूब फाइंड करायचं. आणि मग त्यासाठी मी कोणता फॉर्म्युला लिहिणार, एक्स क्यूब मायनस 1/x क्यूब कोणाच्या फॉर्म्युल्यामध्ये, तर एक्स मायनस 1/xच्या ब्रॅकेट क्यूबमध्ये. काय फॉर्म्युला आहे त्याचा, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab इंटू ए मायनस बी. या फॉर्म्युल्याने हा रिझल्ट आला. आणि एक्स क्यूब मायनस 1/x क्यूब फाइंड करायचं आहे, ते एका साईडला ठेवलं तर हा पार्ट काय होणार आहे, इकडे मायनसचा प्लस होणार आहे. म्हणजेच एक्स क्यूब मायनस 1/x क्यूबची व्हॅल्यू कशामध्ये ॲड होणार आहे, हा निगेटिव्ह पार्ट जो आहे तो ह्याच्यामध्ये ब्रॅकेट क्यूबमध्ये. कोणाचा क्यूब आहे तर एक्स मायनस 1/x ब्रॅकेट क्यूब आहे, त्याच्यामध्ये हा पार्ट प्लस होणार आहे. कोणता पार्ट तर 3 इंटू एक्स मायनस 1/x. हे कळालं का बघा. आणि मग दिली आहे कशाची व्हॅल्यू, एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर, आणि पाहिजे आपल्याला एक्स क्यूब मायनस 1/x क्यूब, आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक्स मायनस 1/x ची व्हॅल्यू. त्यासाठी काय करायचं, एक्स मायनस 1/xचा स्क्वेअर करायचा. आणि एक्स मायनस 1/x चा स्क्वेअर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. हा तुम्हाला माहीत असला पाहिजे. स्क्वेअरची टर्म दोन्ही टर्म पॉझिटिव्ह असतात, त्यामुळे इथं काही जणांचं डोकं जास्त चालतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणतात. तर नाही आहे, एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर नाही आहे, एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरच आहे. आणि मग याच्यामध्ये दिलेली व्हॅल्यू टाका, 83 प्लस 2 म्हणजेच 85. 85 कशाची व्हॅल्यू आली, एक्स मायनस 1/x ब्रॅकेट स्क्वेअर. 85 कोणाचा स्क्वेअर नाही आहे, पण 85चं स्क्वेअर रूट मग काय लिहिणार तुम्ही, अरे एक मिनिट, मायनस होणार ना. हां हे मायनस, हे मायनस आहे, मायनस आहे, मायनस 2 म्हणजेच 81 म्हणजेच 9चा स्क्वेअर, म्हणजेच एक्स मायनस 1/x ची व्हॅल्यू आली 9. ही व्हॅल्यू टाका इथे. मग सुरुवात कुठून करताय तुम्ही, इकडून लिहायला सुरुवात करताय का अगोदर हे फाइंड करून घेताय, काय करताय, अगोदर हे करावं लागेल किंवा हां शक्यतो हे बरं पडेल, कारण इथे आल्यानंतर परत याला इक्वेशन नंबर 1 द्यायचा आणि परत मग स्क्वेअर घ्यायचा, स्क्वेअर करून एक्स मायनस 1/x ची व्हॅल्यू काढायची आणि पुढतीच व्हॅल्यू इन इक्वेशन 1 हे लिहित बसण्यापेक्षा अगोदरच अंदाज येतोय तुम्हाला की एक्स मायनस 1/x चा स्क्वेअर सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरच्या व्हॅल्यूवरून एक्स मायनस 1/x ची व्हॅल्यू मिळणार आहे, जी एक्स क्यूब मायनस 1/x क्यूबमध्ये वापरता येणार. आणि मग इथे 9चा क्यूब प्लस 3 इंटू 9 किती येतं बघा. नाईनचा क्यूब पार्ट आहे का, प्लस 27 किती 756. ठीक आहे. एक एग्जाम्पल,
तुमचा कंटाळा जर आला असेल तर जाईल असं एक शेवटचं एक्झाम्पल घेऊया. तुम्ही सांगा मला काय करता येईल. क्वेश्चन लिहा. इफ x⁴ + 1/(x⁴) इफ x⁴ + 1/(x⁴) इज इक्वल टू 47. फाइंड x³ + 1/(x³ फाइंड करायचं. फक्त आता थोडंसं वेगळं दिलं. हां, तुम्ही कॅरम खेळायला लहानपणी सुरुवात केली असेल कधीतरी, आणि मग कॅरम खेळायला सुरुवात केलेली असते आणि आपल्याला खेळायलाच आवडत नाही. का आवडत नाही कोण सांगेल? हां, काय सारखंच हारते. मोठा भाऊ, मोठी बहीण कोण असेल बरोबर, ते एवढे एक्सपर्ट असतात की आपल्याला मारायचं कुठं आणि बघायचं कुठं इथंच प्रॉब्लेम असतो. मग खेळायलाच आवडत नाही. 1 तास लेवच खेळायला आवडतं. खेळायला कधी आवडतं आपल्याला? ज्यावेळेस आपले शॉट बसायला लागतात, जमायला लागतं. मॅथ्सचं पण तसंच आहे. तुम्हाला जर हे एक्झाम्पल सॉल्व करता आलं, खेळ करता आला यांचा, की तुम्हाला मॅथ्स आवडायला लागेल. सांगा. x³ त्याचा आन्सर चुकला. एवढं मी कॅरमचं एक्झाम्पल सांगितलं, एवढा खेळ सांगितलं मोठा, तरी पटकन आन्सर सांगायचं. काय गडबड करायची गरज आहे का? जरा विचार करायचा. का बाबा सर हे उगाचच काय काम नाही म्हणून बडबडतंय का? काहीतरी आहे त्यात. बरं, आपण सोल्युशनकडे येऊया. ॲक्च्युली आपल्याला फाईंड काय करायचं? x³ + 1/(x³). परत तिथंच येऊया. x³ + 1/(x³ जर फाईंड करायचा असेल तर आपल्याला कशाची व्हॅल्यू माहीत पाहिजे? x + 1/. बरोबर. परत एकदा तोच फॉर्म्युला लिहितो मी. कंटाळा येईपर्यंत लिहिणार, तुम्ही कंटाळा येईपर्यंत ऐका. डायरेक्ट नाही लिहिणार मी. इथून स्टार्ट करतो. x + 1/(x³ चा फॉर्म्युला आहे x³ + 1/(x³ + 3 × x + 1/x. आणि याच्यावरून x³ + 1/(x³ चा फॉर्म्युला मिळणार x + 1/(x) (3 × x + 1/x). हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. म्हणजे आपल्याला x + 1/x ची व्हॅल्यू कशी पण फाईंड करायची आहे. जेणेकरून x + 1/x ची व्हॅल्यू यात टाकली की आपल्याला x³ + 1/x³ जे विचारलेलं आहे ते मिळेल. मग आता प्रश्न असा आहे की x⁴ + 1/x⁴ च्या व्हॅल्यूवरून x + 1/x कसं मिळणार? तर हा
एक्स रेज टू 4 प्लस 1 अपॉन एक्स रेज टू 4 कोणाचा स्क्वेअर आहे? एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर करूया अगोदर. सांगा काय येणार? x raised to 4 plus 1 by x raised to 4 plus 89 नाही येत. 18 बरोबर आहे. एक्स रेज टू 4 प्लस 1 अपॉन एक्स रेज टू 4 प्लस काय येणार? 2 इंटू एक्स स्क्वेअर इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर कॅन्सल झालं ना. आणि ब्रॅकेटमध्ये काय? एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. काहीच नाही कसं? काहीच नाही. हो स्क्वेअरचं आहे, क्यूबचं कुठं आहे? काय पण बर मला काहीतरी लिहायचं आहे, मी असं लिहितो 2 इंटू एक्स स्क्वेअर इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर. जर कॅन्सल राहणार म्हणजे 2 राहणार. आणि मग याच्यामध्ये त्यांनी दिलेली व्हॅल्यू टाकता येईल. कशाची व्हॅल्यू मिळेल? 47 प्लस 2 म्हणजेच 49. कोणाचा स्क्वेअर आहे? 49 7चा स्क्वेअर आहे. आणि इथे एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअरचा स्क्वेअरची व्हॅल्यू 7 स्क्वेअर आली. म्हणजेच 7 कशाची व्हॅल्यू येणार? एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 7 येणार. पण ही लागणार आहे का आपल्याला व्हॅल्यू? नाही. आपल्याला याच्यावरून मग कशाची व्हॅल्यू काढता येईल? एक्स प्लस 1 अपॉन एक्सच्या स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2 डायरेक्ट लिहितो आता. आणि मग इथे एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आलेली आहे जी त्यांनी दिलेली नव्हती? 7. 7 प्लस 2 म्हणजे 9 म्हणजेच 3चा स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर एक्स प्लस 1 अपॉन एक्सचा स्क्वेअर काय आला? 3 स्क्वेअर. म्हणून कशाची व्हॅल्यू मिळाली? x plus 1 by x. ती व्हॅल्यू टाका इकडे. म्हणजेच 3चा क्यूब मायनस 3 इंटू 3 म्हणजे 3चा ग्रुप 27 मायनस 9 किती? 18. काय झालं? 18 आलं का? 18 सगळ्यांचं. मग असे एक्झाम्पल अजून दिले तर सॉल्व करणार का? काय माझी मजा आली तुम्हाला होमवर्क द्यायची. अजिबात नाही देणार मी. चुकून एखाद्यानं पाठवलं तर काय करायचं? ते पाठवलेल्याचं आनंद कमी, दुःख जास्त असतं आम्हाला, त्यामुळं नकोच. ठीक आहे. मग हे एक्झाम्पल बरं एक काम करूया की नंतर कशाला, आत्ताच देतो ना. 1-2 एक्झाम्पल सॉल्व करा. एकच एक्झाम्पल छान एक्झाम्पल. इफ एक्स रेज टू 4 प्लस 1 अपॉन एक्स रेज टू 4ची व्हॅल्यू दिलेली आहे 194 आणि फाइंड काय करायचं आहे? तर पहिलं फाइंड करायचं आहे एक्स क्यूब प्लस 1 अपॉन एक्स क्यूब. एक्स क्यूब प्लस 1 अपॉन एक्स क्यूब. दुसरं फाइंड करायचं आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. आणि तिसरं फाइंड करायचं आहे एक्स प्लस 1 अपॉन एक्स. ॲक्च्युली या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपण इथे काढलेली आहेत. एक्स प्लस 1 अपॉन एक्स आला 3, एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर आला 7 आणि शेवटी मग एक्स क्यूब प्लस 1 अपॉन एक्स क्यूब 18 मिळालं. हे असंच सेम एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. फक्त इथे 47च्या ऐवजी 194 आहे. एवढंच फरक आहे. करा सुरुवात. एक्स रेज टू 4 प्लस 1 अपॉन एक्स रेज टू 4 194 दिलं आहे. म्हणजेच इथे
194 आहे. म्हणजेच या फॉर्म्युल्यामध्ये 194 प्लस 2 येणार. 196 कोणाचा स्क्वेअर आहे? 14चा स्क्वेअर आहे. 256 असतो ना 16चा 14चा काहीतरी. आणि मग एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स स्क्वेअर काय येणार? 40. आणि मग ती व्हॅल्यू इथे टाकल्यानंतर 14 प्लस 2 16. 16 कोणाचा स्क्वेअर आहे? तर 4चा स्क्वेअर. म्हणजेच एक्स प्लस 1 एक्स येणार 4. आणि ती व्हॅल्यू इथे टाकल्यावर 4चा क्यूब मायनस 3 इंटू 4. 4चा क्यूब काय असतो? 64 मायनस 12 किती? 52.